ओम भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील 7वा अध्याय विज्ञान योगाबद्दल आपण माहिती घेऊया. तर या 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला तू ज्ञानयोगी हो असे ते म्हणाले. तर ज्ञानयोगी हो असा म्हटल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये अनेक शंका आल्या. तर अनेक शंका आल्यानंतर त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला परा अपरा आणि अष्टदा ही जी प्रकृती आहे त्याबद्दल माहिती सांगितली. परा म्हणजे आंतरिक चेतना आणि आत्म्याशी संबंधित ज्ञान, अपरा म्हणजे बाह्य शरीर आणि भौतिक जगाशी संबंधित ज्ञान. सनातन धर्मानुसार परिपूर्ण मानवी जीवनासाठी दोन्हीही ज्ञानाची आवश्यकता असते. अपराविद्येमुळं जीवन जगणे शक्य होते आणि पराविद्येमुळं जीवनाचा खरा उद्देश म्हणजेच मोक्षप्राप्ती होते. तर अशी माहिती सांगितल्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात, ईश्वर हे माझ्या ब्रह्मस्वरूपापेक्षा भिन्न नाही. म्हणजे जे भक्त मला यथार्थपणे जाणतात तेच भक्त माझे परा अपरा रूप ही जी माया नदी आहे त्या माया नदीमधून बाहेर पडतात. आणि अशा प्रकारे जे भक्त फार थोडे असतात. ज्ञानी भक्तच मला आवडतो. आणि जे भक्त ज्ञानी असतात ते अनेक देवताची जरी उपासना करत असले तरी सर्व रूपामध्ये मीच असल्यामुळं मी त्यांना त्यांचं इच्छित फल पण देत असतो. तर अशा प्रकारे म्हणजे मनुष्यामध्ये दुर्गुण कसा तयार होतो हे त्यांनी सांगितलं आहे. की अहंकाराने शरीरावर जर प्रेम केलं तर त्याला इच्छा नावाची मुलगी होती. इच्छा आणि द्वेषाचं लग्न होतं. मोह नावाचा त्यांना मुलगा होता आणि मोहाला अहंकाराने मोठं केलं. म्हणजे अशा प्रकारे तो या संसारूपी मायाजालामध्ये कशा प्रकारे अडकतो असं हे या ठिकाणी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं की हा ईश्वर सर्व ठिकाणी आहे, मी सर्व ठिकाणी आहे हे त्याने सांगितलं. आणि त्याच्यानंतर सृष्टी म्हणजे भगवंताचे अवयव, म्हणजे सृष्टीमध्ये जे काही आहे ते मीच आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि भक्ताचे पण काही प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणजे अर्थभक्त म्हणजे दुःख दूर करण्यासाठी भक्ती करणारा, ईश्वर कुठे आहे हे जिज्ञासा असणारा भक्त, पैसे प्राप्त व्हावे म्हणून भक्ती करणारा भक्त आणि ज्ञानी भक्त. आणि श्रीकृष्ण म्हणतात की मला ज्ञानीच भक्त आवडतो कारण ते नेहमी सत्कार्य करतात आणि शेवटी ते माझ्यामध्ये एकरूप होतात. तर अशा तऱ्हेने जर आपल्याला ही जर माया नदी जर पार करायची असेल तर योगी पुरुषच ही माया नदी पार करू शकतात. ते गुरुचं आणि भगवंताचं स्मरण करतात, ईश्वराची प्रार्थना करतात, उत्तम काम करतात आणि त्यांना आत्मबोध होतो आणि मग ही माया नदी पार करतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे.